डॉक्टर परिचार एएनएमची पदे रिक्त 30 ते 40 गावांचा आरोग्य सेवकांचा भार. 200 ते 250 रुग्णांची रोज ओपीडी. स्वच्छता व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथे शासनानं तब्बल 6 कोटी रुपये खर्च करून भव्य प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारली. मात्र आवश्यक मनुष्यबळाअभावी या आरोग्य केंद्राची सेवा प्रभावित होत असल्याचं चित्र आहे. येथे डॉक्टरांचं एक पद रिक्त आहे. सध्या 2 महिला डॉक्टर कार्यरत असून त्यापैकी एक डॉक्टर कंत्राट पद्धतीनं काम करते आहे. आरोग्य सहाय्यकाचे एक पद रिक्त आहे. परिचारिकाची 4ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे जखमी रुग्णांना पट्टी बांधण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. सफाई कामगाराचे एक पद रिक्त असल्यानं परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन इमारत असूनही अनेक ठिकाणी कचरा दिसून येतो. इमारतीच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात गवत झुडपं वाढले. पावसाळ्यात साप, विंचू याच्यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका आढळून येतोय. अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय. एएनएमची 9 पदे मंजूर असून त्यापैकी 6 पदे रिक्त आहेत. पाटणबोरी PAHC अंतर्गत 8 उपकेंद्र आहेत. त्यापैकी 6 उपकेंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी पदे रिक्त असल्यानं या उपकेंद्रातील रुग्ण थेट पाटणबोरी येथे येतात. या प्राथमिक आरोग्य केंद्रावर परिसरातील सुमारे 30 ते 40 गावांचा भार आहे. दररोजची ओपीडी 200 ते 250 रुग्णांपर्यंत असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडतोय. रात्री अपरात्री येणाऱ्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आहे. परिचार व सफाई कामगार नसल्यानं जखमी रुग्णांना पट्टी बांधण्यातही अडचण येते. काही वेळा रुग्णांना पट्टी न बांधण्याचे साहित्य देण्यात येतं अशी रुग्णांची तक्रार आहे. PHCच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले. पूर्वी ओटी असलेला भाग तसेच परिचारांचे क्वार्टर गवत व झुडपांनी पूर्णपणे झाकले गेले आहेत. त्यामुळे परिसरात तृणनाशकाची फवारणी करून स्वच्छता करण्याची गरज आहे. कोट्यावधीच्या इमारतीत पिण्याचं पाणी नाही. 6 कोटी रुपये खर्च झालेल्या या आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. रुग्णांना 24 तास शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी होते. काही रुग्णांना डॉक्टरांकडून इंजेक्शन व औषधं दिली जात नसल्याचा ओरडा आहे. याबाबत डॉक्टरांना विचारले असता TTचे इंजेक्शन व इतर औषधे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. गरज नसताना रुग्णांकडून इंजेक्शनाची मागणी केली जात असल्याने ते देता येत नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. काही वेळा औषधं व इंजेक्शनाचा तुटवडा निर्माण होतो आणि औषधं बाहेरून मागवावी लागतात असंही सांगण्यात आलं. यावर्षी एप्रिल महिन्यापासून नियोजन समितीचा निधी प्राप्त झालेला नसल्यानं डॉक्टरांनी सांगितलं. रेफर करण्याच्या तक्रारीवर डॉक्टरांचं स्पष्टीकरण असं आहे की रुग्णांना प्राथमिक उपचार न करताच बाहेरून रेफर केले जाते अशी काही रुग्णांची तक्रार आहे. याबाबत डॉक्टर सपना मुनेश्वर यांना विचारले असता अनेकदा रुग्ण वाहनातूनच परत फिरतो. मात्र रुग्ण आतमध्ये आला तर त्याला प्राथमिक उपचार करूनही पुढील उपचारासाठी पाठवले जातं असं त्यांनी स्पष्ट केलं. रेबीज इंजेक्शनाचा पॅक फोडल्यानंतर त्याचा वापर व उपलब्धतेबाबत अडचणी येतात असे डॉक्टरांनी सांगितलं. तसेच TTचे इंजेक्शन बाहेरून आणून देणं शक्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आरोग्य विभाग लक्ष देणार का? कारण पाटणबोरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे, स्वच्छतेचा अभाव, पिण्याच्या पाण्याची समस्या व औषधाबाबतींची तक्रार यावर यापूर्वीही बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. मात्र अद्याप ठोस कार्यवाही झाली नसल्यानं नागरिकांची भावना आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या आरोग्य केंद्रातील सर्व रिक्त पदे तातडीनं भरावीत व परिसराची स्वच्छता करावी. तृणनाशकाची फवारणी करावी. रुग्णांसाठी 24 तास शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळावी अशी मागणी नागरिक व संबंधित संघटनेतर्फे करण्यात येते आहे. VPL न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर तालुका प्रतिनिधी विशाल पोटगंटीवार.